नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या. कोल्हापूरमधील पूर ओसरण्यास सुरुवात. पंचगंगा नदीच्या पुराची विमानातून टिपलेली दृश्य समोर. आजही कोल्हापुरातील शाळा आणि कॉलेजला सुट्टी. सांगलीतील शाळा आजपासून नियमितपणे सुरू होणार. शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांची माहिती. पूर आणि अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद होत्या. भंडाऱ्यात पुराच्या पाण्यात मक्कीटोलामधील पुलाचा भराव वाहून गेला. सोकोली तुमसर मार्गावरील मक्कीटोलामध्ये पुलाचं बांधकाम सुरू होतं. निकृष्ट कामामुळे पूल वाहून गेल्याचा स्थानिकांचा आरोप. गडचिरोली जिल्ह्यातील मुसळधार पावसाचा वाहतुकीला मोठा फटका. 3 राष्ट्रीय महामार्गांसह जिल्ह्यातील 41 मार्ग बंद, तर जिल्ह्यातील 220 ते 230 गावं जिल्हा मुख्यालयाच्या संपर्काबाहेर. गडचिरोलीत मुसळधार पावसातही 99% उमेदवारांनी दिली पोलीस भरतीची लेखी परीक्षा. 912 जागांसाठी एकूण 6657 उमेदवारांनी दिली परीक्षा. राज्यात पावसाचा जोर ओसरणार. 4 दिवस मराठवाड्यात मध्यम तर काही ठिकाणी तुरळक पाऊस. पुढील 2 ते 3 दिवस मुंबईत हलक्या सरी बरसण्याची शक्यता. हवामान विभागाची माहिती. आठवडाभरापासून कोसळणाऱ्या पावसाची सध्या उसंत. परभणी जिल्ह्यात सततच्या पावसामुळे शेतकरी हैराण. शेतीच्या अंतर्गत मशागतीची कामं रखडली. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 8 ते 10 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू. सलगच्या पावसामुळे आठवडी बाजार परिसरातील गटार तुडुंब. परिसर अस्वच्छ झाल्यानं नागरिक त्रस्त. खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील पाणलोट क्षेत्रात संततधार कायम. 11,000 क्युसेक वेगानं मुठा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा. मराठवाड्याला अजूनही समाधानकारक पावसाची प्रतीक्षा. धरणांमध्ये फक्त 15.78% पाणीसाठा. धरणांमधील पाणीसाठ्यानं चिंता वाढली. मुंबईकरांना दिलासा. आजपासून मुंबईची 10% पाणी कपात मागे. पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 73% पाणीसाठा उपलब्ध झाल्यानं पालिकेचा निर्णय. पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या 2 पॅकेजच्या कामासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून निविदा जारी. 254 किलोमीटर लांबीच्या मार्गासाठी निविदा. पुण्यातील पूरबाधित परिसराला ठाणे पालिकेची मदत. ठाणे पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून गाळ साचलेल्या भागांची स्वच्छता. पुणे शहराच्या स्वच्छता मोहीम सुरू. रविवारी 64 टन गाळ उचलण्यात आला. स्वयंसेवी संस्थांच्या वतीनं देखील शहरात विशेष स्वच्छता अभियान. शिव उड्डाणपूल 1 ऑगस्टपासून वाहतुकीसाठी पूर्णतः बंद केला जाणार. मुंबईमध्ये वाहतूक कोंडी अधिक बिकट होण्याची शक्यता. अंधेरीतील जोग उड्डाणपुलाच्या दुरुस्तीवरून पेच. मुंबई महापालिकेचे MMRDAला पत्र. MMRDAला पुलाची दुरुस्ती करण्याबाबत पालिकेनं पत्र पाठवलं. पश्चिम रेल्वेच्या गणपती स्पेशल गाड्या 5 मिनिटात फुल. 800 वेटिंग नंतर आरक्षण सेवा बंद. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची यंदाही दमछाक होणार. हार्बर रेल्वेचा विस्तार बोरिवलीपर्यंत करणार. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची माहिती. नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावरून 1 कोटी वाहनांची धाव. MSRDCच्या तिजोरीत 19 महिन्यात 826 कोटी जमा. MPSCने 20 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध केलेल्या तात्पुरत्या निवड यादीतील दिव्यांग उमेदवारांची फेरवैद्यकीय तपासणी होणार. 8 उमेदवारांची प्रमाणपत्र खरी आहेत का याची तपासणी मॅटच्या आदेशानुसार होणार. आवक वाढल्यानं पुण्यातील बाजार समितीतील पालेभाज्या स्वस्त. पावसानं विश्रांती घेतल्यानंतर पालेभाज्यांची आवक पूर्वपदावर येण्यास सुरुवात. नंदुरबार बाजार समितीत टोमॅटोची आवक घटल्यानं दरांमध्ये पुन्हा वाढ. बाजारपेठेत सध्या टोमॅटोला 80 ते 100 रुपये प्रति किलोचा भाव. जेजुरीतील ट्रस्टच्या बरखास्तीची मागणी. 2 विश्वस्तांकडूनही सहधर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे देवस्थानच्या सर्व कारभाराच्या चौकशीची मागणी. साखरेचा किमान विक्री दर वाढवण्याबाबत केंद्र सरकार लवकरच निर्णय घेणार. केंद्रीय अन्न सचिव संजीव चोप्रांची माहिती. मनोरमा खेडकरच्या जामीन अर्जावर आज सुनावणी. मुळशी तालुक्यातील शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकर विरोधात गुन्हा. यशस्वी शिंदे हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करावी. आरोपींवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवावा. खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी. उरणमधील हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करा. आरोपींना फाशीची शिक्षा द्या. सचिन खरात यांची मागणी. उरणमधील तरुणीच्या हत्येच्या घटनेची महिला आयोगाकडून दखल.
प्रकरणाची तातडीने चौकशी करून कारवाईची आयोगाचे पोलिसांना आदेश. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचं पथक बंगळुरूमध्ये. उरणमधील घटना दुर्दैवी. महिला आयोग पोलिसांच्या संपर्कात. आरोपीला फाशीची शिक्षा होईपर्यंत पाठपुरावा करणार. रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया. शिळफाटा परिसरातील सामूहिक अत्याचाराच्या पीडितेच्या घरी आमदार रोहित पवार आणि शशिकांत शिंदेंची सांत्वनपर भेट. फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. नवी मुंबईतील शिळफाटा अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी. हा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावा. आमदार गणेश नाईक यांची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी. 25 महिलांशी लग्न करून आर्थिक फसवणूक करणाऱ्या आरोपीला नालासोपारा पोलिसांकडून अटक. विधवा महिलांना हेरून लग्नाचं आमिष दाखवत आर्थिक फसवणूक. लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत 1,20,00,000 नोंदणी. रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांना पहिला लाभ देणार. मंत्री आदिती तटकरे यांची माहिती. धुळे जिल्ह्यातील 3 लाखांवर कुटुंबांना आनंदाचा शिधा मिळणार. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या कालावधीत आनंदाच्या शिध्याचं वाटप होणार. धुळे जिल्ह्यात जागतिक हेपॅटायटिस दिनानिमित्त जनजागृती रॅली. राष्ट्रीय व्हायरल हेपॅटायटिस निमंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सकांच्या मार्गदर्शनाखाली रॅली. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना रेशन घेण्यासाठी ई-केवायसी बंधनकारक. मात्र पॉस मशीनच्या सर्व्हरला अनेक अडचणी येत असल्यानं केवायसी करण्यासाठी मुदत वाढ देण्याची नागरिकांची मागणी. गणेशोत्सवाला अवघे काही दिवस असताना मुंबईत ठिकठिकाणी बाप्पाचं पाद्यपूजन. मुंबईच्या गिरगावच्या खेतवाडीमध्ये गणरायाचं ढोल ताशाच्या गजरात पाद्यपूजन. महायुतीत अजितदादांना 20-22 जागा सन्मानजनक वाटत असतील तर तो त्यांचा विषय आहे. रोहित पवारांचा अजित पवारांना टोला. 2014 नंतर एका नेत्यानं महाराष्ट्राचं राजकारण खराब केलं. 2014 पासून जातीत आणि धर्मात तेढ वाढला. आमदार रोहित पवार यांचा आरोप. नाशिक जिल्ह्यातील 6 जागा पुन्हा घड्याळावर निवडून आणणार. द ग्रेट शोमॅन अशी भुजबळांची राज्यात ओळख. अजितदादा भुजबळांच्या नेतृत्वात राज्यात जनसन्मान यात्रा काढणार. तटकरे यांची माहिती. निवडणुकीचं मैदान आपल्याला जिंकायचंय. विरोधकांना आपलं काम दाखवायचंय. येवल्यातील राष्ट्रवादी कार्यक्रमात नरेश आरोरांचं वक्तव्य. नाशिकमधील राष्ट्रवादीच्या बैठकीला नरहरी झिरवाळ गैरहजर. आमचा पक्ष एक संघ झिरवाळांचा दुसरा कार्यक्रम असल्यानं ते आले नसल्याचं तटकरेंचं स्पष्टीकरण.